आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात मी सचिन म्हैसने आणि मी संपदा ढोके आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. सचिन, मला सांग, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण काय काय ऐकणार आहोत बरं? संपदा, आजची जी मुलाखत आहे ती खूपच एक विशेष मुलाखत आहे. मियावाकी वृक्ष लागवड याविषयी प्रमोद सासोटे आणि हर्षवर्धन बाणोकार यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत तर आहेत आणि सोबतच हवामान झाले आणि कृषीवाणी हे तर आहेच. मला वाटतं आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपण आजचं हवामान वृत्त काय आहे ते सांगायला पाहिजे. हवामान शास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त. तापमान कमाल 43.0 तर किमान 26.2 प्रखर सूर्यप्रकाश 10.7 तास तर हवेचा ताशी वेग होता 6.1 किलोमीटर. आर्द्रता सकाळी 33% तर दुपारी होती 10% आणि मागील 24 तासात बाष्पीभवनाचा वेग 14.8 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आजचा पाऊस 0 मिलीमीटर तर आजपर्यंतचा एकूण पाऊस 882.5 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आलेला आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त जाणून घेतलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. यानंतर आपण कार्यक्रमामध्ये आज मुलाखत कशाबद्दल ऐकणार आहोत? संपदा, आजची मुलाखत मियावाकी वृक्ष लागवड याविषयी प्रमोद सासोटे आणि हर्षवर्धन बाणोकार, मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली ही मुलाखत आता आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो, असं म्हणतात की जेवढं जंगलाची गरज आहे किंवा जेवढे जंगल आपल्या जवळ असायला पाहिजे त्या पद्धतीनं तितक्या प्रमाणात आपल्याजवळ ती संपदा आता नाही आहे. परंतु याच्यात काही आपण करू शकतो काय? आणि जंगलं म्हटलं की नुसतं वनवृक्ष त्याच्यात लागवड केलेले असतात किंवा नैसर्गिकरित्या ते वनवृक्ष वाढत असतात. परंतु याच्यात आपल्याला काही वेगळ्या पद्धतीने काही करता येईल का? तर असाच प्रयत्न असलेले प्रमोद साटोटे, डोंगरगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम हे आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत हर्षवर्धन बाणोकार, सप्रेम संस्था. तर यांचं दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. मुख्य विषय आहे मियावाकी, जे वृक्ष लागवडीची पद्धत आहे, तर त्या संदर्भात मला असं विचारायला आवडेल हर्षवर्धन तुम्हाला, मियावाकी हा काय प्रकार आहे? सर्वात आधी तर तुमचं धन्यवाद की मला म्हणजे इथे आकाशवाणीला तुम्ही बोलवलं. मी विदर्भामध्ये सप्रेम संस्थेच्या मार्फत आम्ही विदर्भात काम करतो आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या
संस्थेचं काम चालू आहे आणि ज्याच्यामध्ये डोंगरगाव जे कारंजा लाडमधलं आपलं आहे, त्या कारंजा लाडमधलं डोंगरगाव या गावात आपण मियावाकी एक लावलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये ही अकिरा मियावाकी नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांची ही पद्धत आहे की जशी आपल्या जुन्या पद्धतीमध्ये देव जंगल किंवा देव बांधणी म्हणून बहुतेक असं एक नाव होतं, तर ज्याच्यामध्ये असं एक जंगल तयार होत होतं ज्याच्यामध्ये कुठल्याही माणसाला जाण्याची परमिशन नव्हती आणि ते फक्त जे छोटे छोटे कीटक आहे, जे पक्षी आहे, छोटे छोटे ज्यांचे घरटे वगैरे सहसा तयार व्हायला खूप त्रास होते, तर अशा यांच्यासाठी आपण एक मॅनमेड जंगल तयार केलं आणि त्याच्यामध्ये आपण स्थानिक प्रजातींची जे काही झाडं आहेत, म्हणजे जी अशी झाडं जी आसपासच्या आपल्या गावामध्ये आधी मिळायचे, जसं एखाद्या गावाचं नाव जर पिंपळ गाव आहे तर तिथं भरपूर पिंपळ होते म्हणून गाव पिंपळ गाव होतं, आणि चिंचोली आहे तर भरपूर चिंचा होत्या, आणि तसंच सेम मुरंबा गाव आहे आपल्या जवळचं आणि त्या गावात भरपूर आंबे होते कारण मुरंबा त्या आंब्याचा बनवायचा म्हणून आज तिथे मुरंबा नाव पडलं. तसंच आपण प्रयत्न केला आहे की हे जे काही झाडं आहेत जी जुन्या काळात होती आधी, ते आता कुठेतरी विलुप्त होत आलेली आहेत. गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे ज्याच्यामुळे पर्यावरणावर सुद्धा वातावरणाचा आता आपण बघतोय की इतकं ऊन आहे. अकोला जिल्हा असो किंवा वाशिम जिल्हा असो, जगाच्या केंद्रावर नेहमी आपण सर्वात वर असतो कारण आपलं टेम्परेचर आपल्याकडे तेवढं जास्त प्रमाणात असते आणि त्याला कुठंतरी कमकुवत किंवा कमी करण्यासाठी डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांचा CSR आपल्याला त्याच्यामध्ये आहे आणि सप्रेम संस्था आणि नवदृष्टी संस्था अशा 2 संस्थेच्या कोलॅबरेशनने आपण जवळजवळ 167 गावांमध्ये आपण मियावाकी अशा उभारलेल्या आहेत, ज्यातल्या डोंगर गावात आपण ही एक मियावाकी इतकी सुंदर अशी एक मियावाकी बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण 45 वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घेतो. हा तुमचा प्रोजेक्ट आहे, तर हे इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तो यशस्वी होण्यासाठी मग तुम्ही गावातील कोणत्या व्यक्तीची निवड करता की गटाची निवड करता, काय स्वरूप असते गावात? याच्यामध्ये निवड प्रक्रिया अशी असते की सर्वात आधी आपण तालुक्याचे जे BDO आहेत, अधिकारी आहेत, आपण त्यांची सर्वात आधी याच्यामध्ये भेट घेतो कारण प्रशासनाचा जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये सहभाग नसेल, प्रशासन आणि व्यक्ती किंवा ग्रामपंचायत असं मिळून जर एखादी गोष्ट करते ते फार सुंदर चित्र त्याचं लोकांपुढे नेहमी उभं होतं. ह्यामध्ये आम्ही सर्वात आधी BDO यांना भेटलो, तिथे मिटिंग झाली, तालुक्यात आमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या काही गावं आहेत, म्हणजे आमच्या भागात गावांना आमच्या इथे आम्हाला काहीतरी काम करायचं आहे तुमच्या माध्यमातून, तर आपण सर्वात पहिल्या वर्षी यांना डॉर्फ केटल मँगो कप आणि जंगल कप अशा 2 वेगवेगळ्या स्पर्धा आपण ज्या राबवतो, त्यातल्या मँगो कपमध्ये आपण या गावाला आधी आंब्याची झाडं जवळजवळ आपण तालुक्यामध्ये 13 गावांना आपण दिली. प्रत्येक गावाला आपण 1,000 आंबे त्याच्यामध्ये दिले होते आणि ते झाल्याच्या नंतर आपण त्यांना जंगल कपमध्ये मियावाकी दिल्या. तर त्या मियावाकीमध्ये आपण 45 वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा झाडं आपण त्याच्यामध्ये लावले. तर निवड प्रक्रिया करत असताना आपण गावाला मागणीपत्र सर्वात आधी आपण मागतो, त्याच्यामध्ये नंतर आपण एक पर्यावरण समिती आपण त्याच्यामध्ये गठन करतो, त्याच्यासाठीची एक वेगळी ग्रामसभा आपण घेतली जाते आणि लोकांचा लोकसहभाग आणि प्रशासनाचा त्यातनी MRGSची जोड अशा दोन्ही गोष्टी मिळून आपण तिथे जवळजवळ एक 300 झाडं जे आहेत ते आपण 1000 स्क्वेअर फीट म्हणा, 1 गुंठ्यात किंवा 3 गुंठ्यांच्या मॅक्झिमम या भागात आपण ते लावतो, जेणेकरून ते जवळजवळ लावतो आणि एक दाट जंगल तिथे तयार झालं पाहिजे की जेणेकरून तिथे कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये घुसला नाही पाहिजे. आणि जे आपण म्हणतो की सहसा इचूकाटासाठी जे काही जंगल वगैरे तयार होतात, खरं तर उद्देश तोच आहे कारण त्या लोकांना सुद्धा घरं आहेत, त्या लोकांना त्यांचा अधिवास तिथं असला पाहिजे कारण ते आपल्या बायोडायव्हर्सिटीतला एक खूप महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. तो जर घटक गायब झाला तर कदाचित आपल्या शेतकऱ्यांना, आपल्यांना आणि सगळ्यांना आपल्या त्याचा वातावरणाचा किंवा त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फटका 100% बसू शकतो. बरोबर आहे, तुमचं म्हणणं असं बरोबर आहे की आता आम्ही बऱ्याच मुलाखती घेत आहोत की ज्या ठिकाणी बरेच शेतकरी असं म्हणतात की मधमाशा नाही आहेत. बरोबर. आता मधमाशा नाही आहेत म्हणजे काय, तर त्याच्या अधिवासासाठी तुम्ही काही ठेवलंच नाही, बरोबर. त्याच्यामुळे त्या नाही आहेत, नाही तर मग त्या कुठे निघून गेल्या, त्याची सोय नव्हती, त्याच्या सोयीनं जागा आहेत त्या तिथं गेलेल्या आहेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे असे बरेच गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला गरज पडत नाही, त्याच्यामुळे त्याचाही अधिवास आपण नष्ट केलेला आहे. मधमाशी आपल्याशी रिलेटेड आहे म्हणून आपल्याला ते माहीत झालं की मधमाशीचा शॉर्टेज तयार झालेला आहे, मधमाशा नाही आहेत, आपण कृत्रिम पेट्या आणल्या पाहिजे, हे आणलं पाहिजे, ते आणलं पाहिजे. पण निसर्ग कृत्रिम गोष्टीत रमत नाही, तर त्याला जे वातावरण पाहिजे ते पाहिजे. प्रमोद भाऊ साठोटे जे डोंगरगावचे सरपंच आहेत, त्यांनी हा प्रकार आहे मियावाकीचा चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे. प्रमोद भाऊ, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, माणसाला काही भेटत नाही तर आपल्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, म्हणजे मियावाकीतून तुम्हाला काहीच भेटणार नाही, ते तर जंगल उभं राहणार आहे. जंगलाकडे पाहण्याचाही उद्देश असा आहे की त्यातून आपल्याला काय ओरबडता येईल असं म्हणता येईल मला. आणि तुम्ही एक सरपंच म्हणून त्यांना कसा काय प्रतिसाद दिला? डार्क केटल केमिकल इंडिया लिमिटेड यांच्या CSR पुढाकारातून सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने डार्क केटल जंगल कप स्पर्धा 2024-25 आमच्या इथं डोंगरगाव ग्रामपंचायतने राबवली. त्यांनी आमच्या इथं मियावाकीचे 45 प्रकारचे झाडी दिले. आम्ही गावामध्ये TC एक मीटिंग घेतली ग्रामपंचायतवर. त्याच्यानंतर आम्ही मग लोकसहभागातून झाडे लावली, पाणी खत वगैरे
सर्व दिली. आज आमच्या इथं मियावाकी जंगल एवढं छान झालेलं आहे का तिथं निसर्गरम्य एक वातावरण तयार झालेलं आहे. पक्ष्याचा चिडचिडाट. त्या जागेची निवड कशी केली तुम्ही? जागेची निवड म्हणजे अशी केली की ती जागा पूर्ण वेस्ट होती, त्या जागेच्या इकडे पाहत नव्हतं. बरं. आज त्या मियावाकीमध्ये आमच्या गावातले काही अशी व्यक्ती म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे तयार झालेलं आहे. मियावाकीमध्ये जाऊन बसतात, हा, एवढा आनंद घेतात बरं. का सेल्फी काढणे, फोटो काढणे, हे कशाचं झाड आहे, ते कशाचं झाड आहे. कोणकोणती झाडं होती तुम्हाला यांनी जी दिली त्यामध्ये? उंबर होती, वड, पिंपळ, चिंच, मोह, हिरडा, बेहडा, बिबा, जांभूळ, फणस, अर्जुन, बांबूळ, बेल, टेंभुर्णी, कुसुम, आपटा, पुत्रजीवा, शमी, खैर, पारिजातक, कडीपत्ता, पळस, सीताफळ, डाळिंब, लिंबू, भोकर, पेरू, रामफळ, बहावा, सीता अशोक, सप्तपर्णी, नागकेसर, सोनचाफा, करंज, आवळा, सिरस, तामन, भेंड, काटेसावर, अंदेवसा. आता मला सांगा की यातली अगोदर तुमच्या किती झाडं ओळखीची होती? याच्यामधली झाडे फक्त 5-6, बस 5-6 नाही तर 10, जास्तीत जास्त 10. म्हणजे त्याच्यापेक्षा तिप्पट झाडं त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्याला तुमची ओळख झाली. मियावाकी जंगल समजा एखाद्या गावातल्या व्यक्तीला, समजा तुमच्या सारखे एखादे सरपंच आहेत, ते त्याच्या गावात जर करायचं असलं, हे झाडं उपलब्ध झाले समजा त्यांच्याकडे, तर त्यांनी कशा पद्धतीनं ते लागवड केली पाहिजे? खताची व्यवस्था करणे, त्याच्यानंतर मशीन आणून त्याच्यातनी आखून बरोबर त्याच्यात काडी कचरा खताचं नियोजन लावून खोदून भुसभुशीत करणे, झाडाची वच करणे आणि त्याला पाणी, पूरक पाणी, जेवढं पाणी भेटणार तेवढे झाडे ती लवकरात लवकर वाढणार. बरोबर. तुमच्या गावात तयार केलेलं तुम्ही मियावाकी आहे, संगोपन करत असताना सगळ्यात किती दिवस पर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते? कोण्या महिन्यात लागवड केली होती? एप्रिल ते मे महिन्यात म्हणजे उन्हातच लागवड? उन्हात लागवड केली होती. झाडाला एकही पत्ता नव्हता ते. म्हणजे 8 दिवसातनी त्याला नवती फोडून मस्त टवटणी, म्हणजे असं हिरवीगार झाडं झाली होती. 8-15 दिवसातनीच त्याला अंकुर आले होते. खत फेकले, त्यानंतर आणखी ड्रिचिंग केली जेव्हा अमृतची, तिथं कुंपण घेतलं. ती झाडे आमच्या इथं 8 महिने झाली. 8 ते 10 महिन्यातनी झाडे ते 20 फुटाच्या वर झाली. म्हणजे खूप उंच वाढ झाली. 2 झाडातलं अंतर किती होतं लागवड करताना? 2 ते 3 फुटाचं. म्हणजे खूप कमी अंतर ठेवलं, त्याच्यामुळे त्याची वाढ उंची भरपूर झाली. कॉम्पिटिशन लागते झाडामध्ये, झाडामध्ये स्पर्धा होते. स्पर्धा होते. आणि मला सांगा की यातले हे जे आता तुम्ही वेगवेगळे झाडं तुम्ही सांगितले, तर याच्यातले प्रत्येकाचे 4-5 असे हे झाड असतील त्याच्यात, म्हणजे संख्या, जसं वड 4 असतील, पिंपळ 5 असतील, तुमची सावर असेल, तुमचं गोकरू असेल, असे सगळे एकसारखे लावले की असे मिश्र पद्धतीने लावले? आम्ही काय केलं, ते 11 झाड, एक झाड 11 वेळेस झाड लावलंय. 11 वेळा रिपीट झालं ते झाड? रिपीट झाले. हे झाड आता यावेळेस लावलं पहिल्या नंबरवर, तर तेच झाड 12व्या नंबरवर आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ते मिश्रण केलं तुम्ही? मिश्रण केलं, बरोबर. म्हणजे तेच झाड नंतर मागच्या साईडनं 3 लाईन आहे, 3 लाईन घेतली आम्ही. तेच झाड मागच्या लेवलवर 13व्या नंबरवर आलं पाहिजे, 12व्या नाही तर 13व्या नंबरवर. म्हणजे ते एकापाशी एक नाही आलं पाहिजे. एकच व्हरायटी एकाजोळी एक नाही आली पाहिजे, याची तुम्ही काळजी घेतली. आणि सगळ्या झाडातलं अंतर सारखंच ठेवलं, म्हणजे वळ आहे तर त्याला जास्त जागा द्या असं नाही? नाही, सारखंच सगळे आले सारखंच झालं. सर्व आले. बरं, मला सांगा, आता 8 महिन्यात तुम्ही सांगितलं की 20 फुटापर्यंत वाढ, म्हणजे खूप मोठी वाढ आहे. कारण जनरली जर आपण या झाडाचा जर विचार केला, जरी स्पर्धा करत असले तरी या झाडाचा विचार केला तर तुमचं एका वर्षात साधारण जास्तीत जास्त 3.5 फूट पर्यंत जाऊ शकतो. खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झाली. वेगळं वाटलं, हे झालं, शॉक झालो एकदम. काही असं कसं झालं, बरोबर, एकदम एवढ्या झपाट्यानं कशी काय वाढ होत आहे म्हणून झाडाची वाढ. त्यांनी सांगितलं का आपण भुसभुशीत याच्यासाठी जमीन केली का त्याच्यात जे मुळं आहे त्या सहज गेल्या त्याच्या, सहज गेल्या पाहिजे आणि त्या झाडाला काही ताण भेटला नाही पाहिजे. जोराचा पावसाळा यावर्षी झाला आणि काय झालं, मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो. प्रत्येक ठिकाणी पावसामुळे झाडांची मर मोठ्या प्रमाणात यावर्षी झालेली आहे, जाणवते. कारण निसर्गाचा कोप झाला की फार कठीण असते. म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस आजकाल आपल्याकडे होतोय. तर मग या तुमच्या मियावाकीच्या याच्यात नक्कीच तो पाऊस झाला. झाडाची मृत्युकीचं प्रमाण किती होतं? एवढ्या मोठ्या झाडात 3 ते 4 झाडं मिली. बाकीची आम्ही जी व्यवस्था लावली होती, म्हणजे जी पाणी साचत होतं ते पाणी आम्ही कुठंतरी काढून दिलं, त्याला रस्ता दाखवला, त्याच्यानं मर
आणखी थांबली, वाफे केलेली होती त्याला लेवल लेवल करून टाकली, कटाई केली. बरं. खालची जे फांदीची कटाई आहे ते आम्ही वरच्या वर करत राहिलो. म्हणजे त्याला वर त्याची चाल वा- काढून हा, दिली तुम्ही, त्याची त्याला वाढ- वर काढून दिलं हा, त्याला. त्याची वाढ झाली पाहिजे म्हणून. तिथल्या तिथंच ते गुंतून नाही पडलं पाहिजे. हो हो हो. आता मला सांगा की जो उद्देश होता मियावाकीचा तो तुमचा सफल झाला असं तुम्हाला वाटते का? 100% मियावाकीचा 1 वर्षाचा कालावधी होता. त्याच आता 8 दिवसातनी 15 दिवसातनी आमचा सत्कार समारंभ झाला संगमनेरमध्ये. राज्यामधून 3रा क्रमांक मिळवला, वा, विभागातून पहिला क्रमांक मिळवला आम्ही. अमरावती विभागामधून ट्रॉफी दिली. मला सांगा आता हे जे मियावाकी तुम्ही केली तर याच्यात जसं हर्षवर्धन सांगतात निसर्गातील जे काही घटक आहेत की ज्याचा आता त्यांना कुठे राहायला जागा नाही, प्रत्येक जण काय शोधते? घर. माणूस जो आहे सुद्धा आजही घराच्या शोधात आहे. आपण तर त्याच्यात फार मोठा इंटरफेअर केलेला आहे, ते तर आपली फार मोठी चूक आहे. तर एक चूक सुधारण्याचं साधन म्हणजे हे तुमचं ते मियावाकीचा हा प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये तो अधिवास शोधत गेलेले पाहुणे होते ते काही परत आले का? 100%. आम्ही जे प्रजाती पाहत नव्हतो हा, पहिले, पक्षी पाहत नव्हतो, ती पक्षी आज त्या मियावाकी जंगलमध्ये पाहायला भेटते. गावाच्या कडेला मेन रस्ता आहे, त्याच्याच बाजूला एक पाण्याची टाकी आहे. येणार जाणारवाल्यांचं लक्ष पूर्ण त्या मियावाकीमध्ये काही काय आहे म्हणून, म्हणजे आकर्षणाची गोष्ट ठरली. पण मला असं वाटतं की ते आकर्षणाची गोष्ट नसून ते निसर्गासाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तिथं आपण सेल्फी काढणे, हे काढणे, ह्या गोष्टीपेक्षाही अतिशय महत्त्वाचं आहे की दुरावलेले जे सगळे घटक आहेत तर ते त्या ठिकाणी येतील आणि त्याचा अधिवास तिथं करतील आणि ते खूप आनंदानं तिथं राहतील. हा जो उद्देश मियावाकीचा आहे. हर्षवर्धन, मला असं विचारायचं आहे की प्रयत्न या गावामध्ये केला आणि त्याच्यामध्ये गावाचा सहभाग खूप छान होता. महत्त्वपूर्ण जे आहे इम्प्लिमेंट करणारी जी व्यक्ती आहे ती खूप महत्त्वाची आहे. जसं प्रमोद भाऊंनी सांगितलं की आमच्या गावानं याच्यात सहभाग घेतला आणि ते यशस्वीपणे आम्ही ते घडून आणलं. याचे आणखी काय फायदे या गावाला होऊ शकतात किंवा झालेले आहेत? हे गाव एकदम महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाला जिंकलं, ज्याच्यामध्ये त्यांना रोख रक्कममध्ये बक्षीस सुद्धा मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना मोमेंटो ट्रॉफी मिळाली आणि तो फक्त एक बक्षीस नसून तो एक प्रशासनाचा त्या गावाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे तो तिथे तयार झाला. गावाचं अशी एक होती की आधी ओळख होती, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या सगळ्या छोट्याशा कामामुळे BDOच्या चक्रा गावात जास्त सुरू झाल्या, कारण त्यांना गावाची व्हिजिट वगैरे करणं असते. COच्या चक्रा चालू झाल्या, आयुक्त वगैरे सुद्धा गावात येऊन गेले. त्याच्यासाठी की बा नेमकं जर गाव जर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जर अग्रेसर आहे, सगळे लोक जर लोकसहभागी ते चांगला आहे, तर आपल्याला आणखी या गावाला काय देता येईल म्हणून त्यांनी सुद्धा त्यांच्या परीनं भरपूर प्रयत्न वगैरे केले. त्याच्यामध्ये चंद्रकुमार डोईफुळे जे आहेत त्यांनी पण त्यांच्यातर्फे भरपूर प्रयत्न केले आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून गावामध्ये विकासाचे जे कामं आहेत जे गेल्या भरपूर वर्षापासून रखडली होती ते या गेल्या फक्त 3 वर्षात त्यांनी जे आहे ते कंप्लीट केले. जसं गावामध्ये भरपूर घरकुलं जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांना घरकुलं मिळाली, ती बांधल्या पण गेली आणि त्याचं सगळं जे काही नियोजन आहे ते सरपंचांच्या माध्यमातून झालं. नवीन ग्रामपंचायतची इमारत तिथे उभी झालेली आहे, नवीन शाळेची इमारत तिथे उभी झालेली आहे, नवीन पाण्याची टाकी उभी झालेली आहे. गावाच्या चौफेर पूर्ण आजूबाजूनं जवळजवळ 4 मोठे मोठे बंधारे तिथे कोल्हापुरी बंधारे जे आहेत ते गावात बांधल्या गेलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 गावांना जोडणारा एक पूल होता ज्याचं काम थांबून होतं, तो सुद्धा पूल तिथे बनलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा गावात आत्ता म्हणजे गेल्या 1 हप्त्याआधी नवीन रस्त्याचं कामसुद्धा त्या गावाचं सुरू झालं आहे की भरपूर वर्ष जिथं ते विद्यार्थ्यांना, लोकांना आणि गर्भवती ज्या महिला आहेत किंवा बिमार जे लोक आहेत त्या लोकांना त्या रस्त्याचा खूप त्रास होत होता. तर तो मेन रोडपासून तर गावाला जोडणारा जो रस्ता आहे तो यावर्षीसुद्धा या कार्यकर्ते जो आहे यांच्या चालू झाला. तर याच्यामध्ये खरं तर फक्त गावाचं किंवा संस्थेचं किंवा सरपंचाचं योगदान नसून त्यांनी खरं तर त्या गावकऱ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. कारण एखादं तुम्ही काम करत असताना कामामध्ये तुमचा त्या लोकांना किती पाठिंबा आहे हे जेव्हा ते त्या कामात तुमच्या पाठीशी येऊन उभे राहतात, जरी त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे मदतीने त्या गावात हे सगळे विकासाचे कामं इथे झालेले आहेत. भविष्यामध्ये सुद्धा आपण अशाच वेगवेगळ्या गोष्टींवर त्या गावासोबत काम करणार आहोत. तर आम्ही एक नवीन प्रयोगसुद्धा इथल्या शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही इथे करतो आहे की आपल्या इकडल्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता गेल्या वर्षी मी बघितलं की पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं तुरीचं नुकसान झालं, त्यांचं सोयाबीनचं नुकसान झालं आणि सोयाबीन किंवा तूर किंवा इतर जे काही पिकं आपण कापसाचे वगैरे घेतो तर याच्यामध्ये त्यांचा जो लागवडीचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना फवारण्या द्या, स्वतः पण बिमार व्हा, झाडांना बिमार करा, जमिनीला सुद्धा बिमार करा. म्हणून अशा गोष्टींकरता आपण ऑर्गॅनिकरित्या कसं त्या गोष्टीकडे जाता येईल. यांना जे आंब्याची झाडं दिली होती डॉर्फ कॅटल मँगो कपमध्ये, ते स्मशानभूमीमध्ये सर आपण यांना 1200 आंब्याची झाडं दिली. आंब्याच्या झाडाच्या मधात आपण ऑर्गॅनिकरित्या इथे गहू सुद्धा घेतलेला आहे. स्मशानभूमीमध्ये गहू कुठल्याच तुम्हाला पूर्ण वाशिम जिल्ह्यात, पूर्ण अकोला जिल्ह्यात, कुठल्याही आसपासच्या जिल्ह्यात तुम्हाला भेटणार नाही की स्मशानभूमीत कधीतरी
कोणी गहू घेतला असेल म्हणून, तरोटा उघडत होता, आज तिथे गहू उगवलाय आणि एवढा सुंदर तो गहू झालेला आहे की त्याला मार्केटला सुद्धा मागणी आली आहे. आपण संस्थेच्या मार्फत यांना म्हटलं सुद्धा आहे की तो सगळा गहू आपण ऑलरेडी प्री बुकिंग करतोय, म्हणजे तो गहू निघायच्या आधीच आपण त्याच्यासाठीचा ग्राहक त्यांना शोधून देण्यासाठी मदत केली आहे की तो इथून मुंबईला डायरेक्ट पाठवला जाईल. आणि इथून पुढे आपण एक साधारण 10 शेतकऱ्यांचा 15 शेतकऱ्यांचा आपण एक गट त्याच्यामध्ये बनवतो आहे आणि त्यांना आपण रेशीम शेतीची कशा प्रकारे आपल्याला जोड देता येईल, तर त्या रेशीम शेतीसुद्धा आम्हाला करायची भरपूर इच्छा आहे. तर त्याच्यासोबतही आम्ही भविष्यात काम करणार आहोत. प्रमोद भाऊ आणि हर्षवर्धन, खूप छान अनुभव तुमचे आम्हाला ऐकायला मिळाले, आमच्या शेतकऱ्यांना ऐकायला मिळाले. प्रमोद भाऊंनी जे काम केलेलं आहे तर कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं आहे आणि अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे जे काम केल्या जाते त्याची फळंही अशी असतात. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखादी गोष्ट करता निस्वार्थपणे करता, पण त्याचे पॉझिटिव्ह वेव्ज जे आहेत तर त्या ॲक्टिव्ह होत असतात आणि त्याच्यामुळे प्रमोद भाऊंचा वैयक्तिक जरी फायदा झाला नसेल तरी त्यांच्या गावाचा निश्चित या माध्यमातून फायदा झालेला आहे. आणि खरंच तुम्ही निसर्गाच्या जेवढे जवळ जाल तर तेवढा तुमचा फायदा जास्त होईल हे या तुमच्या उदाहरणातून दिसून येते. मी अशी अपेक्षा करतो मुलाखत ऐकत असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या गावात हा जो अधिवास आहे, निसर्गाचा एक भाग आहे जो आपण संपूर्णपणे तो गमावून बसलेला आहोत, तर त्याच्यासाठी शक्यतो आपले हे प्रयत्न असले पाहिजे की प्रत्येक गावात तुमच्या 2-4 एकरावर जेवढ्या एकरावर तुम्हाला करता येईल हे मियावाकीचं जंगल उभं झालं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला निसर्गसुद्धा राहायला पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थानं आपण निसर्गाच्या सोबत आहोत, निसर्गासाठी आपण काही करतो आहोत हा एक विश्वास आपल्या गावातील नवतरुण युवक विद्यार्थी यांना होईल. ते काहीतरी वेगळा संदेश घेतील. माणसाचं जे चित्र आहे कुऱ्हाड घेतलेल्या लाकूड तोड्यासारखं चित्र आहे, तर ते चित्र बदललं पाहिजे. सुरुवात प्रमोद भाऊंनी केलेली आहे. नक्कीच आशा करूया की याच पद्धतीनं सगळे लोक पुढे जातील. वेळात वेळ काढून या ठिकाणी आकाशवाणीला आला त्याबद्दल शेतकरी श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण मियावाकी वृक्षलागवड याविषयी प्रमोद सासोटे आणि हर्षवर्धन बाणोकार, मुक्काम पोस्ट डोंगरगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया निवेदन. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयीचे निवेदन असून शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मशागतीय पद्धतीने कीड व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर असा आहे 0724245661 आणि या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज घोडे यांच्यासह. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे जीवाणू संवर्धन लावताना घ्यावयाची काळजी. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, जीवाणू संवर्धनाचे पाकीट सावलीत, थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. तसेच सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून त्याचे संरक्षण करावे.
कीटकनाशक, बुरशीनाशके आणि जंतुनाशके तसेच रासायनिक खतांपासून दूर ठेवावे. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जीवाणू संवर्धन मिसळून वापर करू नये. रायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी सर्व कडधान्य बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रथम करावी. जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशक, बुरशीनाशके, जंतुनाशके इत्यादी लावलेले असतील तर जीवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लावणे चांगले. वेगवेगळ्या पिकासाठी गटानुसार योग्य ते जीवाणू संवर्धन खत वापरावे. जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेपर्यंत जीवाणू खतांचा वापर करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत जीवाणू संवर्धन लावताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. वाचक स्वर संपदा ढोके आणि सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह आपण ऐकलीत कृषीवाणी. उष्माघातापासून बचाव याविषयी वर्षा मीणा, जिल्हाधिकारी अकोला यांनी केलेले आवाहन. वर्षा मीना, जिल्हाधिकारी अकोला. सगळे अकोलाचे नागरिकांसोबत आता बोलत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आता तापमध्ये खूप वाढ झालेली आहे. जिल्ह्याचे ॲव्हरेज तापमान आहे ते 44 आम्ही बघतो. त्याच्यामुळे प्रशासनने काही दखल घेतली आहे. उष्माघाताबद्दल आपले सगळे नागरिकांमध्ये थोडीशी प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. त्याच्यासाठी आपले जो प्रादेशिक मौसम विभाग नागपूरची सूचना आम्हाला दिली जात आहे, त्याची आम्ही ब्रॉडकास्टिंग करतो. सगळे वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याची माहिती आम्ही टाकतो. आम्ही जो डू आणि डोंट या कालावधीमध्ये काय केला पाहिजे आणि काय नाही केला पाहिजे असा SOP आपल्याला भेटलाय. ते SOP ची प्रसार प्रसिद्धी होर्डिंग, पॅम्फलेट एक याच्याप्रमाणे आम्ही केलेली आहे. आपले जो PHC आहात तिथे आम्ही याची प्रसिद्धी केलेली आहे. तसंही आपला जो हीट स्ट्रोक बद्दल आम्ही आपली जो प्रिलिमिनरी तयारी होती याच्यासाठी आम्ही मीटिंग घेतली आहे. सगळे डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे. त्याच्यात आम्ही नगरपालिकाचे मुख्याधिकारी, महानगरपालिकाचे म्युनिसिपल कमिशनर, आरोग्य विभाग सगळ्यांची कोऑर्डिनेशन मीटिंग ठेवली आहे आणि त्यांना आम्ही तालुका स्तरावर टीम्स केलेली आहे. त्याच्यात BDO, तहसीलदार आणि शिक्षण अधिकारी, तालुका हेल्थ ऑफिसर यांची टीम केलेली आहे. यांची संयुक्त जबाबदारी राहणार आहे एक तो प्रचार प्रसिद्धीबद्दल. कारण आम्ही जो उष्माघातचा विषय आहे त्याला तेवढा सिरियसली घेत नाही. आम्ही एवढे जो हाय टेम्परेचर मध्ये पण आम्ही बाहेर जातो, तो जो लहान लहान विषय आहे याची जरी काळजी घेतली तर आम्ही उष्माघातापासून वाचू शकतो. आपली जो प्रशासनाची तयारी आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगते. आम्ही सगळे जो PHCs आहात, रूरल हॉस्पिटल आहात, सब सेंटर्स आहात, तिथे स्पेशल बेडची तयारी केलेली आहे. 135 बेड आम्ही उष्माघाता रुग्णासाठी राखीव ठेवले आहे. सूचना अशी दिली गेली आहे की जो आपली कोचिंग क्लासेस आहे किंवा जे ठिकाणी खाजगी शाळा आता जे चालू आहे तिथे पण मुलांसाठी व्यवस्थित कूलिंगच्या तयारी आहे किंवा नाही, पाणीची तयारी आहे किंवा नाही. तसंही महानगरपालिकाने शेड्स लावलेले आहे. पिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था पब्लिक प्लेसेसवर केलेली आहे. शीत कक्षाची स्थापना केलेली आहे. तसंही आपले जो आरोग्य साठी रुग्णालय आहे तिथे पण IV फ्लुइड, आईस पॅक, ORS आणि दुसरे औषध जे उष्माघाताचे जो मरीज असतात त्यांच्यासाठी औषध ठेवली आहे. सांगण्याचा प्रयोजन हा आहे की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय, याचे जो सिम्पटम तुम्हाला वाटते लाईटली नाही घ्यायचे आहे, कारण हा खूप सिरियस विषय असू शकते. मौसम विभागाकडून प्राप्त आवश्यक सूचना अशी आहे की आपल्याला 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसंही तापमान अधिक असले शारीरिक श्रमाची कमी टाळावी. जो आपले फॅक्टरीज आहात तिथे पण इन्स्ट्रक्शन दिले की आपले मजदूरांसाठी पाण्याची व्यवस्था, कूलिंगची व्यवस्था, MIDC मध्ये असलेले आपले फॅक्टरीज तिथे तशीच व्यवस्था करायची आणि शक्य असेल तर जो आपला काम करण्याचा जो वेळ आहे त्याच्यात चेंजेस करायचे. सकाळपासून थोडा अर्ली 6 वाजेपासून ते काम जरी सुरू केलं आणि मध्ये 3-4 तास थोडासा ब्रेक दिला, काळजी घेतली तर नक्की 2-3 महिने जो आपले पुढचे ज्याच्यात आपल्याला जास्त तापमान अपेक्षित आहे तो आम्ही उष्माघात पासून वाचू शकतो. उन्हात वाहने शक्यतो चालू नये आणि संध्याकाळी जे काम तुमचे आवश्यक काम आहे ते केले पाहिजे. हे जो 12 ते 4 ची वेळ आहे त्याच्यात बाहेर काम कमी करणे याच्या काळजी सगळ्यांना घेतली पाहिजे. खूप ऊन असते त्याच्यामुळे 11:30 ची वेळ केलेली आहे. पण दुसरं आम्ही काल महानगरपालिका सोबत हा पण डिस्कस केला होता की आता जो नवीन सेशन
मोस्टली तो आपले एक्झाम्स चालू आहे त्याच्यामुळे शाळा चालू आहे. याची नंतर तो समर वेकेशन मुळे शाळा आपली बंदच होणार आहे. जिल्हा परिषद मध्ये पण एक्झाम एकदा झाली त्याच्या नंतर बंद होणार आहे. तो हार्डली एक आठवड्याचा विषय आहे. त्याच्या नंतर समर वेकेशन सुरू होणार. आणि याच सोबत सचिन आपला वेळ सुद्धा किसानवाणी या कार्यक्रमाचा संपत आलेला आहे आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आता वळलेलो आहोत. सचिन म्हैसने आणि मी संपदा ढोके यांना निरोप द्या. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.